नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। नीरज जाधव नाशिक क्राईम पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे। नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीमध्ये गुन्हा दाखल आहे, तर पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवल्याच्या प्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 100 पेक्षा अधिक महिलांचं लैंगिक शोषण ते व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण सध्या बघतो। नाशिकमधून सगळ्यात मोठी बातमी समोर येते। कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। नीरज जाधवचा शोध जो आहे अमित, तो पोलिसांकडून घेतला जात होता। नीरज जाधव पोलिसांना मिळणं या गुन्ह्यामध्ये अत्यंत आवश्यक होतं, कारण हे सगळं प्रकरण नीरज जाधव याच्याशी संबंधित आहे। त्यानेच हे सगळे व्हिडिओ जे आहे ते समोर आणलेले होते। आपल्याला या सगळ्या प्रकरणाची जर सुरुवात आपण बघितली तर आपल्याला ही कल्पना आहे की नीरज जाधव याने सुरुवातीला या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधित बाबाकडे, अर्थात त्या भोंदू बाबा जो आहे कॅप्टन खरात, त्याच्याकडेच खंडणी मागितली होती या व्हिडिओच्या माध्यमातून। मात्र ती खंडणी देण्यास या व्यक्तीने नकार दिला, भोंदू बाबाने नकार दिला आणि त्यानंतर याने महिलांना ब्लॅकमेल करणं सुरू केलं आणि त्या महिलांच्या कुटुंबियांना ते व्हिडिओ फोटो पाठवणं सुरू केलं। त्यातून तो पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता। मात्र नाशिकमधल्या त्या एका महिलेने तक्रार केल्यानंतर हे सगळ्या प्रकरणाचं बिंग फुटलेलं आहे। त्यामुळे या घटनेची जर उकल करायची असेल किंवा या घटनेच्या अधिक धागेदोरे जर तपासायचे असेल तर पोलिसांना नीरज जाधव जो आहे तो यामध्ये अत्यंत महत्वाचा होता या गुन्ह्यामध्ये। आता त्या नीरज जाधवला नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिटने ताब्यात घेतलेला आहे। आता त्याची चौकशी जी आहे ती पुढच्या काही वेळामध्ये सुरू केली जाईल। त्यामुळे नीरज जाधव याच्या चौकशीमध्ये पुढे नेमकं काय येतं हे बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र नीरज जाधव याच्या अटकेमुळे, याला ताब्यात घेतल्यामुळे एक मोठी कारवाई या सगळ्यामध्ये पोलिसांकडून करण्यात आली आहे। नीरज जाधवकडे या कॅप्टन खरातचे आणखी काही धागेदोरे आहे का, आणखी काही पुरावे या भोंदू कॅप्टन खरातचे काही मिळत आहे का, या सगळ्याचा तपास जो आहे तो पोलिसांना करणं आवश्यक आहे। आणि म्हणून या सगळ्यासाठी आता नीरज जाधवचं ताब्यात येणं पोलिसांसाठी आवश्यक होतं। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिक पोलीस हे त्याच्या मागावरती होते, त्याचं वेगवेगळं लोकेशन ट्रॅक करत होते, त्याच्या कुटुंबियांची चौकशी करत होते आणि सरतेशेवटी अखेर काही वेळापूर्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। आता त्याला नाशिक पासून जवळ असलेल्या सिन्नर परिसरामधून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या अटकेची जी ताब्यात घेण्याची जी नोंद आहे ती त्या ठिकाणी केली जाईल आणि त्यानंतर त्याला नाशिकच्या क्राईम ब्रांच मध्ये, अर्थात क्राईम ब्रांच युनिट 1च्या शाखेमध्ये त्या ठिकाणी आणलं जाईल आणि त्यानंतर त्याची पुढची चौकशी न्यायालयामध्ये त्याला हजर केल्यानंतर त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्याची या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी केली जाईल। यासाठी जी SITचं पथक नेमलेलं आहे ते देखील नीरज जाधवची चौकशी आणि तपास करणार आहे। त्यामुळे क्राईम ब्रांचच्या पोलिसांच्या चौकशीमध्ये आणि त्यानंतर SITच्या चौकशीमध्ये आणखी काही समोर येतं का हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र आताच्या घडीची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या सगळ्या प्रकरणामधली, की या सगळ्या प्रकरणातला मास्टर माइंड जो आहे नीरज जाधव तो पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। बरोबर, तपासाला आता कशी गती येते हे सुद्धा पाहणं लक्ष्मण महत्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।